कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ते ठेव, दुसरं कोणीतरी सर्वंट करेल। आणि ते फूल प्लीज इथून घेऊन जा, मला माझ्या रूम मध्ये पुन्हा एकदा फूल नकोय। पारू, अजूनही नाराज आहेस? तुला आलेलं बघून मी किती खुश झालो माहितीये, पण मला एक कळलं नाही, मी आणि प्रीतम तुला मनवण्यासाठी अक्षरशः गावी आलो होतो, तेव्हा तू आली नाहीस। अच्छा, ओ आईच्या म्हणण्यावर आलीस तर? देवी आईची भक्त। हे जास्वंदीचं फूल मला माहिती होतं, तू हे फूल घेऊन नक्की येणार। आता तूच तुझ्या हाताने ते जागेवर ठेवून दे, ओके? खरं तर माझं चुकलं। काय झालं? मी हे फूल घेऊन इकडे यायला नकोच होतं, तर मीच मूर्ख आहे ना। तुम्हीच सांगितलं होतं ना की पुन्हा हे फूल तुम्हाला या खोलीत दिसता कामा नये, पण मी येडीच आहे, माझ्या कुठे ध्यानात राहतंय? सवयी प्रमाणे आले मी तोंडवर करून हे फूल घेऊन। आय एम सॉरी, मी रागात बोलून गेलो ते, पण तुलाही खूप चांगलंच माहितीये का, मला ते तू जास्वंदीचं फूल घेऊन येतस ते रोज, ते किती आवडतं ते दिसलं नाही तर मला करमत नाहीये। प्लीज सर हात सोडा। नाही सोडणार, जोपर्यंत तू ते जास्वंदीचं फूल जागेवर ठेवत नाही हात सोडणार। सर काय चाललंय तुमचं? समजा तुम्ही म्हणाल तसंच व्हायला पाहिजे का? तुम्ही सांगाल तेव्हा मी फूल आणायचं, तुम्ही सांगाल नको फूल तेव्हा मी नाही आणायचं। नाही, समजा तुमच्या मनासारखंच व्हायला पाहिजे का? मनारच ना, आम्ही काय, आम्ही साधी माणसं आहोत, आम्हाला कुठं मन असतंय का? सॉरी पारू, हे बघ, माझं खरंच चुकलंय, मी तुझी माफी मागतोय, पण प्लीज हे असं नको, प्लीज आधी सारखं वाग ना। मग तू जी शिक्षा देशील ना मला, ती मी भोगायला तयार आहे पारू। मी लिटरली आहे ना, मी हिमालय चढेन यार तुझ्यासाठी, किंवा खोल समुद्रात जाऊन उडी मारतो आणि तिथून परत येतो, त्याची काय बी गरज नाही। मग मी काय करू सांग मला? अरे मी कान पकडतो, प्लीज माझं ऐक, माझी चूक झाली, माफ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।